महायुती सरकारने मोठ्या थाटामाटात लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र या लाडकी बहीण योजनेला कुठेतरी ग्रहण लागल्याचं दिसून येतं. गेल्या काही महिन्यापासून त्यांचं जे अनुदान आहे ते येत नसल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. मात्र सरकारकडून ई-केवायसीचं कारण दाखवल्यामुळे त्यांना ई-केवायसी पुन्हा करून घ्या असं आदेश दिले आहे. मात्र या कामाला अंगणवाडी सेविकांनी विरोध केलेला आहे. त्यांना आधीच या कामाचा मोबदला मिळत नसल्याचा आरोप सुद्धा केलेला आहे. काय सांगाल भाऊ, या कामाला विरोध केलाय? याआधी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी फार मोठ्या संख्येने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले. त्याचं अनुदान देखील मिळणार होतं, ते देखील अनुदान त्यांना मिळालेलं नाही आहे. आणि एवढ्याच आता काही महिलांचं जरा केवायसी होत नाहीये, त्याच्यामुळे त्यांचं अनुदान रखडलेलं आहे. आणि आमची सरकारला विनंती आहे की ही फार हे भांगड न ठेवता सरसकट महिलांना तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ देऊन टाका. आणि अंगणवाडी सेविकांकडे एवढं मोठं काम आहे की ते सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांना ऑनलाईन काम सगळ्यापासून ते काम करतायत. आणि म्हणून गावामध्ये ते राहतात आणि गावामध्ये राहत असल्यामुळं आज त्या ठिकाणी जर त्यांचा फॉर्म कटला किंवा त्यांना लाभ मिळाला नाही तर त्याच्या अंगावर धावून जातात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण जळगावमध्ये बघितलं असेल तर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकाच माझा फॉर्म काटला, कारण सुनेला दिलं ना सासूला दिलं नाही तर तिला देखील मारलं आणि कान तोडून टाकलं. अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत. आणि त्यामुळे या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं हा केवायसी आणि या लाडक्या बहिणीचा फेर सर्वेक्षणाचं काम किंवा मंजूर आणि नामंजूर करण्याचं काम या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यावर नकार दिलेला आहे. याचं जे हे तपासणी आहे हे कोण करत असते आणि कोण लाभार्थी ठरवत असते? बघा, तपासणी ही जी आहे, आता त्यांना केवायसी केल्यानंतर त्याचं कागदपत्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे ते आणून द्यायचं असं शासनाने निर्णय घेतलेला आहे, तसा आदेश देखील त्यांनी दिलेला आहे. परंतु हे काम त्यांचं पात्र ठरवण्याचं काम हे प्रकल्प अधिकारी, आपल्या डेप्टी सीओ, महिला बालकल्याणच्या जिल्हा अधिकारी यांच्याकडे ते आहे. आणि ते आता ढकलून त्या अंगणवाडी सेविकाकडे देत आहेत, हे चुकीचं आहे. काय याच्या संदर्भात काय आंदोलन करणार आहेत? हे बघा, या संदर्भामध्ये आम्ही जर या सरकारने दडपण आणलं तर या संदर्भामध्ये 12 तारखेला वन डे एक दिवसाचा संप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला जाईल. आणि त्यासोबतच आता केंद्र सरकारने काल जो बजेट सादर केलेला आहे, या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसलेले आहेत. आणि या ठिकाणी केंद्र सरकारने जे काही आश्वासन दिलं होतं की या अंगणवाडी कर्मचारी आम्ही भरघोस मानधनवाढ केंद्र सरकारची करणार आहोत, ती त्यांनी केली नसल्यामुळे आज या महिलांनी संपूर्ण आजचा पहिला दिवस काडी फीत लावून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जर सरकारने ऐकलं नाही आणि या लाडक्या बहिणी संदर्भामध्ये जबरदस्ती केली तर ह्या महिला बेमुदत संप देखील करणार आहेत. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा.